मात्र त्याचबरोबर ओबीसी देखील आता समोर येत आहेत. ओबीसी देखील आरक्षणाची मागणी करतायत. मराठ्यांनी जसा मोर्चा काढला तसाच ओबीसी देखील मुंबईकडे धडकताना आपल्याला पाहायला मिळालं. नाही, हे भाजप पुरस्कृत, सरकार पुरस्कृत ही सगळी योजना आहे. हा कट आहे. मराठ्यांच्या आरक्षणाला कुठेतरी बगल देण्यासाठी हे चालू आहे. मनोज जरांगेंच्या बरोबर असणारी गर्दी जर भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या उपक्रमासाठी मुंबईमध्ये येत असती तर त्यांना पायघड्या घातल्या असत्या. त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था, राहण्या खाण्याची व्यवस्था केली असती. पण ही येणारी गर्दी मराठ्यांच्या हक्कासाठी, स्वतःच्या हक्कासाठी यायला लागल्या, तर हे मात्र सरकारला जड जायला लागले. त्यामुळे दोन समाजामध्ये कुठेतरी फूट पाडणे आणि आरक्षणाच्या विषयामध्ये बगल देणे या हेतूने हे सरकारचा डाव आहे. त्यामुळे त्यांनी ज्या लोकांनी इथं उभा करायला लागलेले आहेत पट्टा बांधून, तर ते कदापि शक्य होणार नाही. मराठामध्ये गावगाडा जर आपण जाऊन बघितला तर ज्या लोकांना भाडोत्री तिथं उभा केलेले ती लोक आहेत ते सोडून द्या. गावगाडा जर बघितला तर गावगाड्यामध्ये मराठा आणि ओबीसी सगळी एकत्र आहेत, गुन्हा गोविंदा आहेत. सगळ्या ओबीसींचा, सर्व जातींचा, सगळ्या मराठ्यांच्या आरक्षणाला आजपर्यंत सातत्यानं पाठिंबा दिलेला आहे, हे जाहीर आहे. नक्कीच मामा, तुम्ही आलेला आहे, काय घेऊन आलाय आज आरक्षणासाठी? मनोज जरांगे पाटील मुंबईत गेलेले.